जय गुरुदेव. जयाचा गर्भीच मंत्रपिंड, संस्कारी निपजला मार्तंड, अविद्यानाचार बंड राहे केवी. या ओवीतून माऊली संताचा जन्म कसा होतो ते सांगत आहेत. आपण सामान्य माणसं आपल्या कर्माला अनुसरून जन्माला येतो, आपला जन्म होतो. पण संत जन्म घेतात. जगाच्या कल्याणासाठी ते जन्म घेत असतात. या ओवीला समजून घेण्यासाठी आपण राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी आपल्या गुरु माऊलीच्या जन्माचा प्रसंग पाहू. प्रयाग माता आणि विश्वनाथ स्वामी ही शिवभक्त दाम्पत्य राजूर नगरामध्ये नित्य शिवपूजा, भजन आणि पोथी सांगत विश्वनाथ स्वामी पोथी सांगण्याचा, पोथीचं निरूपण करण्याचा त्यांचा हातखंडा होता. असे शिवभक्त दाम्पत्य प्रयाग माऊलीला गर्भधारणा झाली. त्या गर्भ 6 महिने झाले, 12 महिने झाले तरी गर्भाची वाढ होत नव्हती. त्यावेळेस ते सद्गुरू मडिवाळ शिवाचार्य गुरु माऊलीच्या रोज प्रवचनाला जाऊ लागले. माऊलीचं प्रवचन श्रवण करू लागले. तीर्थप्रसादाचा महिमा त्या प्रवचनातून श्रवण केला. नित्य नामस्मरण, प्रत्येक घास घेताना भगवंताचं नामचिंतन करत त्या गर्भामध्येच माऊलीला तीर्थप्रसाद मिळू लागला. गुरु माऊलीचं प्रवचन श्रवण करायला मिळू लागलं. तरीही 3 वर्ष झाला गर्भाची वाढ होत नव्हती. गर्भाची वाढ होत नव्हती म्हणून संताला संसारात जन्म घेऊन बंधनात पडायचं नसतं. त्यांना लोकाच्या उद्धाराकरता इच्छारहित स्वात्म आनंदात विचरण करायचं असतं. त्याकरता त्या गर्भाची वाढ होत नव्हती. प्रयाग माता आणि विश्वनाथ स्वामी सद्गुरूच्या चरणी नतमस्तक झाले, साष्टांग प्रणिपात केला आणि आपली व्यथा सांगितली. गुरु महाराज, आम्ही तुम्हाला शरण आलो आहे आणि या संकटातून तुमच्याशिवाय आम्हाला कोणी बाहेर काढणार नाही. आमच्यावर कृपा करा. गुरुवर्य मडिवाळ शिवाचार्य महाराजांनी विचारलं, काय झालंय? तर अप्पाजी, गर्भ 3 वर्ष झालं, बाळ गर्भात आहे पण गर्भाची वाढ होत नाही. त्यावेळेस गुरु माऊली मडिवाळ शिवाचार्य प्रसन्न स्मित करत त्या दाम्पत्याला म्हणाले, या पुत्राचा जन्म लोकाच्या कल्याणासाठी होणार आहे. तो संसार करण्यासाठी जन्म घेणार नाही. तुम्ही जर हा पुत्र मठाला देत असाल तर या पुत्राची, या गर्भाची वाढ होईल. त्यावेळेस ते दोघही दाम्पत्य विचार करू लागले. विचार करून त्यांनी गुरु माऊलीला शब्द दिला, महाराज
या गर्भाची वाढ व्हावी आणि बाळाचा जन्म व्हावा इतकीच आमची इच्छा आहे. आम्ही हा पुत्र मठाला देण्यासाठी तयार आहोत. गुरुपदावर विराजमान करण्यासाठी, मठावर देण्यासाठी आम्ही तयार आहोत असा शब्द दिला. आणि गुरु माऊलीनं तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. प्रयाग मातेच्या उदरात गर्भाची वाढ होऊ लागली. नित्य तीर्थ प्रसादाचं सेवन, गुरु माऊलीचं आशीर्वचन, सतत नाम चिंतन करता करता मातेचा देह पवित्र झाला, पित्याचा अंतकरण पवित्र झालं आणि त्या बाळालाही उदरातच, मातेच्या उदरात गुरु बोध मिळू लागला. आणि फाल्गुन शुद्ध तृतीया 25 फेब्रुवारी 1917 रोजी बाळाचा जन्म झाला. आणि 12व्या दिवशी गुरु मडिवाळ शिवाचार्यांनी मूळ मंत्र पंचाक्षर म्हणून बाळाचं मुख पाहिलं आणि नाव शिवलिंग ठेवलं. जयाचा गर्भीच मंत्रपिंड बाळ प्रयाग माता आणि विश्वनाथ स्वामीच्या अंगणात दुडुदुडू धावू लागलं. बघता बघता 2 वर्षाचं झालं. आणि 2 वर्षाचं झाल्यानंतर गुरु माऊलीने सांगितलं, आता हे बाळ आमच्याकडे सोपवा, तुम्ही दिलेला शब्द पाळा. त्यावेळेस माता पित्यांनी जड अंतकरणाने गुरु माऊलीच्या स्वाधीन शिवलिंग बाळाला केलं. आणि 2 वर्षाच्या बाळाचे आई वडील गुरु मडिवाळ शिवाचार्य आप्पा झाले. तेच गुरु माऊली आम्हाला नेहमी सांगत, माझ्या भाग्यात नव्हतं गुरु माऊलीची सेवा करायचं, उलट गुरु माऊलीनीच माझी सेवा केली. गुरु माऊली त्या बाळाला अंघोळ घालायचे, कपडे घालायचे, सोबत पूजाला घेऊन बसायचे, नित्य तीर्थ प्रसाद द्यायचे आणि शाळेत पाठवायचे. बाळ शिवलिंगाचे आई वडील गुरु सर्वस्व गुरु मडिवाळ शिवाचार्य आप्पाजी झाले होते. कुठेही प्रवचनाला घेऊन जायचे आणि ते बाळ मांडीवर झोपून ते प्रवचन ऐकायचं. गुरु माऊली ज्ञानेश्वरी दासबोधावर प्रवचन करायचे. आणि ते 2-3 वर्षाचा असताना ऐकलेल्या 200-250 ओव्या गुरु माऊलीला पाठ झाल्या. एकदा किनगावला प्रवचनाला जात असताना गुरु माऊलीची घोडी होती मडिवाळ आप्पाजीची. त्या घोडीवर पूजाची पीटीस आणि त्यांचं अंथरून पांघरून सगळं सामान पुढं जायचं. तो गडी घेऊन जायचा घोडीबरोबर. घोडी पुढं गेली किनगावला कार्यक्रमासाठी आणि गुरु माऊली सोबत आप्पा बैलगाडीत निघाले. मासुळी नदीवर स्नानासाठी थांबले. पूजेची सोबत पिशवी होती. पूजा केली, स्नान, दोघांनी स्नान पूजा केली. आणि मडिवाळ शिवाचार्य आप्पा बाळ शिवलिंगाला लाडानं बाबू म्हणायचे. बाबू, स्नान पूजा झाली, आता प्रसाद घेण्यासाठी ये. त्यावेळेस नित्य शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करायचे आप्पा. आणि तो ग्रंथ आप्पा किनगावला गेलेला, पुढं घोडीसोबत पुढे गेला आहे, मी जेवण करणार नाही असं मडिवाळ आप्पाला आपले गुरु माऊली म्हणाले. त्यावेळेस मडिवाळ आप्पानं सांगितलं, पोथी पुढे गेली आहे, तू इथंच आहेस, तुझ्या जीवनाची पोथी ओळख. तू हा हे देह नाहीस, तू शिव स्वरूप आहेस. म्हणून गुरु मडिवाळ शिवाचार्यांनी
बाळ शिवलिंगाच्या डोक्यावर हात ठेवला. आप्पाचं देहभान हरपून गेलं. तूच शिव आहेस असा बोध केला. जयाचा गर्भीच मंत्रपिंड संस्कारे निपजला मार्तंड. संस्कारानं तो ज्ञान सूर्य झाला आणि गुरुचा हात मस्तकावर ठेवल्या ठेवल्या तिथं ज्ञान स्वरूपच झाला. संस्कारे निपजला मार्तंड. तिथं अविद्या अनाचार बंड. तिथं मी देह आहे हे अज्ञान कसं राहील, तिथं अनाचार कसा राहील, असं माऊली सांगतात. आप्पा ज्ञान स्वरूप झाले, शिव स्वरूप झाले. त्यांचं देहभान हरपलं. आनंद झाला मज भारी, साठवे ना हो अंतरी. काय गावे काय लिहावे, वाटे मौनची राहावे. चित्त झाले चिदानंद, अवघा कोंदला आनंद. अशी गुरुनं मस्तकावर हात ठेवल्या ठेवल्या आप्पाची अवस्था झाली आणि आप्पा आनंद स्वरूप झाले. ज्ञान स्वरूपाची आप्पाला अनुभूती आली. आता करायचं काहीच शिल्लक राहिलं नाही. काही मिळवायची चिंता राहिली नाही आणि गमवायची भीती झाली नाही. आप्पा विश्वस्वरूप झाले. विश्वात भरलेल्या चैतन्याची आप्पाला अनुभूती आली. आता फक्त त्यांचा देह परोपकाराकरता उरला आणि लोकाच्या कल्याणासाठी आप्पांनी 104 वर्षाचं आपलं आयुष्यात गावोगाव शिवनाम सप्ताह उभा करणं, कपिलधारची पदयात्रा काढणं. पदयात्रा ही कुण्या एका धर्माची नाही, ती मानव जातीची दिंडी आहे. माणसाला माणसाशी जोडणारी दिंडी आहे. ही आप्पाची पदयात्रेची व्याख्या होती. आप्पा सर्व चराचरात मानव मात्रात शिवस्वरूप पाहिजे आणि सर्व जीवाला अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाणारे, अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारे आणि मृत्यूकडून अमृत तत्वाकडे घेऊन जाण्याचं कार्य शेवटच्या श्वासापर्यंत गुरु माऊलीकडून घडलं. ही ओवी सांगते. जयाचा गर्भीच मंत्रपिंड संस्कारे निपजला मार्तंड. अविद्या अनाचार बंड केवी राही. ते ज्ञान सूर्य होते. ज्ञानाचा प्रकाश देण्याचं कार्य त्यांच्या देहरूपानं झालं. आजही ते चैतन्य रूपानं, परमरहस्याच्या रूपानं, कर्मब्रह्म संपदा त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाच्या रूपानं, शिवयोग शास्त्राच्या भाष्याच्या रूपानं आम्हाला तो ज्ञानाचा बोध करत आहेत आणि आम्हाला त्या आनंद स्वरूपाची अनुभूती देण्याचं कार्य करत आहेत. ओम शांती शांती शांती.